वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका
उत्तम लोका दाखवू काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम काला वाटू एकमेका वैष्णवनिका संभ्रम आपल्याला तुकोबाराय सांगतात की देवाचं नाव कंठात धरावं आणि मनात तुझा कृष्णाचे नाव, कारण मनुष्य देहातल्या जीवाला जाणणाऱ्याला ओळखता येत असत. इथं देहातला जीव देवरूप असतो आणि मनुष्य देहातला जीव सुद्धा देवरूप असतो. देवा उघे देवा म्हणून मनुष्य देहातल्या जीवानं आपल्याला देवाचा समजायला पाहिजे, कारण त्याच्या जवळ समज आहे. उगाच त्याला जाती कुळाचा अभिमान. साधू संत सांगतात की तुम्ही देव आहात, तुम्हाला मी देव असणं आवडतं, परंतु इतर लोक तुम्हाला देव म्हणत नाही तर तुम्ही तुम्हाला देव ओळखीत नाही. आणि साधू संतांना सांगितलेलं आहे तुम्ही काय मडे नाही जाणार, तुम्ही स्वतःला मडे समजता किंवा तुमच्या बाजूचे लोक सुद्धा तुम्हाला मडे समजून सांगतात आणि तुम्ही अक्कल वापरीत नाही. तुम्ही जर अक्कल वापरली तर मूर्ख धड हात पाय माती राख नाही का, ते सगळ्याला तुम्ही माणूस म्हणता. हे माणूस आहे का? तुम्हाला अक्कल वापरा ना, तुमची अक्कल वापरायला झिपऱ्या जमत्यात का बाल म्हणायला? आणि त्या झिपऱ्या शांतपणा करायला किती मूर्ख आहे तुम्ही. इतकी वाईट वस्तू असताना हिला चांगलं गोवाचा बाप आहे. हे अन्न खातात त्याच काय होत? चांगल्या मशीन, हे मशीन वापरायला लागले तुम्ही आणि बसणार चालली. म्हणून तुकोबाराय म्हणतात झाला प्रयत्न मस्तातली काय पोझिशन याची? बाजूचा नवरा कमोरा सभा मसलातली ह्या शरीराची काय पोझिशन आहे? त्या भिंतीच्या फिरांधेरी राखते इतकी ताकद त्या आखणीचा तुम्ही वापर करा. ऐकलीनं फटका बांधा पुन्हा टोपी असली तरीची घोर असतो. मग खोट्या वस्तूला तुम्हाला काय
कळत नाही का हे म्हणून शरीर चांगलं आहे का आणि तुमच्या आखरीने चांगलं वाटतं का मुदमध्ये पाटील मुद्रा तोंडाचे म्हणून मन झाला प्रेत तुम्ही प्रेत नाही प्रेताला घालणारे तुम्ही प्रेताला घातलं का प्रेताला घातलं हे तुम्हाला माहित नाही का तुम्ही प्रेत नाही लागलं जगाला हे जाणार का जगात याला तुम्ही जाणार तुम्ही न दिसणारे वारा कसा आहे न दिसणार पण न जाणार आहे तुमच्या नाकात वारा चालला हे न दिसणार आहे आणि कातड्याला भस्म लावणार म्हणून याच्यात शहाणपणा करू नका हा शहाणपणा नाही शुद्ध मूर्खपणा आहे म्हणून ओळखा तुम्ही माणसं आहेत की हे शरीर काय आहे तुझी नाही हे झाड मासा काताड चिरकुट हे सगळं आहे इतकं खरंय ना आणि तुम्हाला माहित आहे ना आणि तुम्ही कमना सागावपणा या देहात आकलीनं करायला लागले याच्या करता तुम्ही समजून झाला प्रेत रूप शरीराचा लक्षात ठेवा की साधू संत सांगते आणि तुम्हाला व्याकल कोण सांगते साधू संत सांगते त्याची असं परिस्थिती आहे आणि तुम्ही ओळखा कारण तुम्हाला देवानं अक्कल दिलेली उपदर बुद्धी आहे मग उपदर बुद्धी आहे तर याच्या चैतन्य आणि त्या चैतन्याला आखणीनं कळतं की मी काही माणूस नाही हे माणूस आहात हे शिकवलेलं आहे तुमच्या माईनं तिच्या सुट्टीने घुगऱ्या खाऊन ऐका नाही कोणी नाव ठेवलेलं आहे तुमच्या माईने सोबतीने मिळून घुगऱ्या खाऊन घालून बरं का हे स्पष्ट आहे मग अशा रीतीनं तुम्ही काही जे तुम्ही घोळता ते तुम्ही ना तुमच्या मनात तुम्ही घोळता का काय काय घोळता ते तुम्हाला माहिती आहे हे तुम्ही कोण आहे आम्ही बोलगे बर तर अशा रीतीनं मग तुम्ही लक्षात द्या तुम्ही देवाचे देव माझा
तर तुम्ही लक्षात इतकं घ्या दिवाळीच्या पंत्याचा उजेडे खाली पंत्याचा उजेडे का अग्नीचा आणि आपण काय एवढ्या पाण्याचे मूर्खपणा आहे म्हणून उजेड कोणाचा आहे आणि उजेड कळतो कोणता उजेडाला उजेड कळतो का आणि तुम्हाला उजेड अंधार उजेडानं अंधार राहत नसतो कळत उजेड तुम्हाला कळतो अंधार तुम्हालाच कळतो की आणि तुम्हाला कळत हे सगळे मुळे कोणता कळते मला कळते मग तुम्ही चांगले नाहीत का तुम्ही तुम्हालाच वागलं म्हणून घ्यायला लागले तुम्ही चांगले पण तुम्ही तुम्हाला वागलं म्हणून घ्यायले आजे तुम्ही तुमच्या बुद्धीचा तुमच्या करता उपयोग करायला कोणाचा मग तुम्ही तुम्हाला वागणे म्हणून घ्यायले का तुम्ही वागले तुम्ही वागले नाही कारण तुम्ही जाणता तुम्ही जाणता न भूमीर न तोयम न तेजो न वायुर न खम्नेन्द्रियम न वाम न तेषां समूहा अनेकांतिकत्वात् सुप्तैकशीतो तदैको वशिष्ठ जीवा केवल मी कोण आहे मी साक्षात शिव आहे येऊन आहे हे मला काढायचं सूर्याला घाण काढायची म्हणजे काय त्याला घाण लागली का सूर्याला घाणीवर उजेड पडला मग ते घाणीवर उजेड पडल्यामुळं तो घाण झाला का मग तुम्ही ह्या पदार्थाला जाणलं ज्याला जाणता येत नाही त्याला स्वतःच ज्ञान नाही ढेकळाला ढेकळाचं ज्ञान आहे का आणि मग ढेकळ प्रकाशामुळं जरी करायला असता प्रकाश त्याच्यावर पडला मग त्या प्रकाश माराला का मग इतकं तुम्हाला शहाणपणानं ओळखता येत ओळखा तुम्ही की तुम्ही चांगले आणि तुम्ही कसे समजता कधी चांगले घटल्यावर दाढी घटल्यावर चांगले का चांगले दाढी नाही तर चांगले तुम्ही चांगले कारण सगळ्या शरीरातल्या अवयवांना तुम्ही जाणता अवयव त्याला जाणतेत का अवयव हे शरीराचे तुकडे शरीराच्या तुकड्याला जाणतेत का ते एकमेकाला जाणते आणि तुम्ही सगळ्याला जाणता आणि सगळ्याला काढून सगळ्याहून वेगळे आहात असं वस्तुस्थितीनं आहे म्हणून तुमचं जमत नसलं तर कृष्णाचं ज्याच्यापासून हे शरीर झालं
जयापासून मातीपासून गणपती केले. किती गणपती विकायला हे मोठे गणपती केले. मग कोणापासून सगळे गणपती झाले? तस परमात्म्यापासून हे तुमचे मुळे झाले. मग परमात्मा याला म्हणलं तर काय बिघडलं? सोन्यापासून मुद्या झाल्या. मग त्या मुदेला सोनं म्हणलं तर काय बिघडलं? मुदेला सोनं म्हणलं तर काय बिघडत का? तस बायांच्या हातातल्या बांगड्या काकाच्या असत्या आणि काचाच्या म्हणलं तुमच्या अंगावरचे हे कपड्याचे कापसाचे चिरगुटाचे असं म्हणलं तर का चूक आहे का? शहाणपणा नाही का? मग तुमचे अंगावरचे सगळ्याच्या शरीरावरचे चिरगुट म्हणलं तर काय बिघडलं का? लय कसतरी वाटायले. म्हणून साधू संत सांगते खरं पहा की शरीर काय? शरीर म्हणजे जे काय आहे आपलं जे शरीर आहे ते पंचभूताचा गोंधळ. पंचभूताचा म्हणजे धिंगाणा. गोंधळ म्हणजे का? सोयीचं काम नाही. धिंगाणा हे काय चाललंय? कशाचा गोंधळ? शरीर काय लहानपणी असं कवळा पंचभूताचा गोंधळ. तरुणपणी जरा धनकट गोंधळ. म्हातारपणी मत्ता गोंधळ. असं वास्तविक आहे का नाही? का नाही असं कोणी लक्षात घेत का? बौद्धिक आता कल्पना करी तर तुम्ही कोणी काय करायला? हे पंचभूताचा गोंधळ आहे. हे बामणाचा गोंधळ आहे. हे महाराचा गोंधळ आहे. हे कोणाचा गोंधळ? मुसलमानाचा, माळ्याचा, मराठ्याचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. असा गोंधळ मुर्दार गोंधळ. आणि हे मुर्द कळतं त्याला का? पंचभूताला पंचभूत कळत नाही आणि तुम्हाला कळते आणि तुम्ही देवाचे असं कुठं वाटत? तुम्ही तुमच्या मायबापाची वाटत का देवाची? गरीबा महामूर्ख मसनार नाही. तुमच्या मायबापची
म्हणून साधू संत सांगते की तुम्ही द्या देव माझा मी देवाचा दैवी वाटत का भौतिक वाटत दैवी तस आपल्याला उजेड कोणाचा आहे उजेड अग्नीचा आहे अंधारात उजेड कोणाचा होत असतो अग्नीचा मशाली कशाच्या असत्या आणि दिवे कशाचे असते आणि चिमण्या कशाच्या असत्या लोखंडाच्या का रांगेटाच्या चिमण्या कोणाच्या तरी अरे आपण म्हणतो ना रात्री चिमणे लावली पहिल्यानं म्हटलं आता लाईट कोणाच आहे लाईट कोणाच आहे आणि तुम्ही कोणाचे अरे त्या लाईटला पदार्थ कळतात का सगळे का तुम्हाला कळते मग तुम्ही देवाचे कशामुळं सूर्याचा उजेड तुम्हाला कळतो उजेडाला तुम्ही कळता का उजेडाला तुम्ही कळता जेमड नाही जे ह्या मड्यातून जाणार लागलं हे धन्य आहे मग तुम्ही परमात्म्याचे आहात असं तुम्हाला अक्कल आहे का वापरता का तुमच्या करता का कानाकडे पाहत राहता बोटाकडे पाहत राहता साडीकडे पाहत राहता कपडीकडे पाहत राहता बाहेर टोपी कशी इस्त्री केली पाहणं चांगले अरे तू कसा आहे ह्या सगळ्या वस्तूला जाणारा तू चांगला ना दिव्य आहे दिव्य म्हणजे भौतिक नाही हे तर पंचभूताच आहे आणि पंचभूताला जाणतेत का तू जाणतो त्याला सगळ्या जगाला कोण जाणतो ते जड आहे का कसं आणि तू चेतन नाही का मग तू दिव्य नाही का म्हणजे तू चांगला नाही का आणि हे तू मानलं तर आहे हे खरं आहे का असं तू खऱ्यावर ये खोट्याला शोभा खरं करायच्या मागे कशाला तुझा प्रयत्न चालला खोट्याला खरं करायचं होतच नाही म्हणून धरीला कृष्ण देवात ज्याच्यापासून हे सगळं झालं ते कंटा धरला तर कंटा धरला तर धरला मनात बी धरला
का कुठं धरला कंठात बी धरला मनात बी धरला मग काय झालं म्हणून सगळं घेऊन जस आता तुम्ही विचार केल्यावर सगळ्याच्या अंगावर कापूस काही बाया असो की माणसं असो काय विचार केला तर आणि कल्पना केल्या तर प्रत्येक तुमचं साधावच बाय तुमचं भाजीतलं असं नाही हे हक्कची काय दादा इतक्यानच खुश जपडीची दादा चिमडी खुश्या अरे तुम्ही जाणारे आणि हे जाणण्यात येणार आहे आणि त्या जाणण्यात येणारे तुम्ही जाणाऱ्या तुम्ही परमात्म्याचे अंश आहात असं तुम्ही तुम्हाला ओळखून आनंदात राहा ते आनंदात राहत दिलं सोडून आणि याला चांगलं वागल्याला चांगलं करत असलेलं ओळखला का नसल्याच्या चांगलं करायच्या मागला असलेलं ओळखा आणि आनंदात राहा अशी तुम्हाला सहज अशा प्रकारची सवय आहे म्हणून साधू संतांचा जो अभंग आपण सेवेकरता घेतलेला आहे तो अभंग म्हणजे सगळं देव आहे त्याच्या देवाशिवाय कोणाला अस्तित्वच नाही जस तुमचा श्वास चालतो म्हणून श्वासामुळं दिसणार नाही तर पुढे आहे का नाही हे मड नाही का श्वासामुळं मड नाही का बड नाही श्वास तुम्ही चालवता का नाही तुमचा श्वास कोण चालवत नाही तुम्ही का तुमची निवडून आलेली पार्टी तुम्ही मतदान केलं का नाही पैसे घेऊ तरी वाटते का तुम्हाला पैसे घेऊन मतदान केलं नाही का किती तुमच्या घरी किती माणसे आपला धंदा लागलेला आहे खोटा भाड खाऊ धंदा आणि या भाड खाऊ धंद्याच्यामुळं कुत्रे मांजर होण्याची शक्यता आहे म्हणून महाराज आपल्याला सांगतात काय करा माणसं येत ना तुम्ही मग माणसाने माणसावर तितकं देवाचं प्रेम करा का देवाचं तुमच्यावर प्रेम आहे देवाचं प्रेम आहे म्हणून तुम्ही जगले तुम्ही कोणामुळे जगले
देवामुळं का तुम्ही माणसामुळं? कोणामुळं? तुम्ही जगायले कोणामुळं? सगळे प्राणी वृक्ष वनस्पती कोणामुळे? त्यांचे श्वास चालू, मग त्यांचे श्वास तर ते ताणीत, मग तुम्ही तरी तुमचा तो श्वास चालवत टाका. मग तुमचा श्वास चालू आहे म्हणून तुम्हाला बसू देत. तुमचा श्वास चालू आहे का नाही? कोण चालू आहे? मनावर लक्ष दे. काय म्हणावं लागतं? दिसत नसलं तरी आपल्याला काय करायचं? त्याला आवड आहे आपली. कोणाला? देवाला आवड आहे का? आपल्याला आहे का? आपण इतके बेमान आहे म्हणून साधू संत सांगतात की तुम्ही माणसं आहे, तुम्ही जरा इमानदारी वर येता. आणि मग काय होईल? तुम्हाला सगळं मी बी देव वाटेल, सगळे बी देव वाटेल. ते तुम्हाला नको का? तुम्हाला त्याच्यापेक्षा तुम्ही मोठे असं वाटाव का? सगळे काय वाटाव? मी बी देव ते बी देव. म्हणून असं एकमेकाला सांगू का एकमेका हम बरोबर हम का हम बडा क्या तुम बडा. सगळे तर मरायला लागले, सगळे जगायला लागले कमर राहिले, सगळे मरायले कधी. पाणी नदीचं वाहत लागलं का थांबलेले म्हणजे तेच पाणी. अरे ते पाणी का तुझी अक्कल खराब झालेली. सगळ्याला वाटत की ते जे घटे तेच आहे का? काळ्या केसा वालन, पांढऱ्या केसा वालन, कवळ्या केसा वालन, हे खरंच नाही. हे खरंय असं ओळखा, तू खरा आहे आणि हे खोट आहे असं माणसानं ते कमीत कमी ओळखायला पाहिजे, बोलायला पाहिजे. ओळखायला पाहिजे नंतर एकमेकाला बोलायला पाहिजे. ओळखून बोलायला एकमेकाला का बोलायला न कळून का कळून माणसं कधी म्हणा कळून बोला का बोला म्हणजे मैं आया सोबत दिया जानकर बका क्या नहीं जानकर. जर तुम्ही माणसे तर ओळखायला पाहिजे की हे सगळं काय आहे की हे खरं नाही आणि हे मर आहे. हे खरं आहे का मर आहे? काय बर आहे? कस काय आहे तर कस काय म्हणू नये का म्हणू. तर अशा रीतीनं हे जे खोट देव खरं आहे. तस लक्षात आलं की मोदी म्हणते ते खोट आहे आणि सोनं खरं आहे. म्हणा बाबा सोनं. तुम्ही काय म्हणाली? मोदी खोटी आहे. मोदी म्हणणं खोट आहे आणि सोनं म्हणणं. म्हणून नाममाप लुगडं आहे का? अरे लुगडं नाही, साडी नाही, कापूस. खरं आहे का नाही? नाही म्हणजे लय भाव आहे त्याला. तुला अक्कल नाही का त्याला भाव नाही. तू अशा रीतीने संसार खोटा आहे आणि त्याचा अधिष्ठान असलेला देव
खराय असं साधू संत सांगतात. म्हणून तुकाराम महाराज म्हणते कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश अवघा जनी प्रकाश सोनच वाटलं पाहिजे. जसं सगळं सगळ्याच्या अंगावर काय खोट आहे काय? अनेकपणा खोटा आहे आणि एकपणा खरा. मग या ठिकाणी काय सांगतात? कंठी धरला कृष्ण म्हणे अवघा त्याने प्रकाश. चौकड देवच वाटला मला. कसा वाटला? म्हणले देवा आहे, देवाशिवाय काहीच नाही. त्याला सगळं देवच वाटलं. मी बी देव तुम्ही आम्ही देव तुम्ही देव. मग ते देव कशाचे? अक्कल नसल्याचे. अक्कल न वापरल्याचं काय आहे? देव आहे. नाहीतर वास्तविक सगळा उजेडच आहे. म्हणून कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे कंठी धरिला कृष्ण म्हणे अवघा जनी प्रकाश अवघा मतदान कोण जीवदान कोण द्यायला लागला? देव. आणि मतदान कोणला द्यायचे? देव. बघ असं नाही तर आदर कोणाचा करायचा? आदर कोणाचा? निवडून येणार. पुढं पुढं गोंडे कोणाचा बोलायचे? फोटो कोणाचे काढायचे रस्त्यावर? त्याचे त्याच्या मुलाचे त्याच्या मुलीचे काय काय करतात तुम्ही? काय काय चालता ते असं करू नका. म्हणून साधू संत सांगते की तुम्हाला जिथं कोणी ठेवलं चाले हे शरीर कोणाचे ते कवी आहे कवी आहे. माणसाची देव चालवी मीच एक करता म्हणून नाही असं माणसानं ध्यान. नाही तर जरासं काम केलं ते खूप काम केलं ना खातीस का काय? शिवाय कोण आहे? अरे बापरे. अरे देवाशिवाय कोण नाही असं म्हणा. बाबाशिवाय कोण आहे? पण आपलं बडबड बडबड करीत राहो. बघ त्याच्या करताच वाणी दिली ना. त्याच्या करता अरे वाणी दिली कशा करता? ऐसी वाणी बोलिए मन का पाक होय पर हो शीतल करे
आपोआप शीतल होय असं हिंदीमध्ये म्हणलेले असं बोलत जावं की तुमच्या मनाचा अहंकार जावा आणि दुसरं शांत व्हावं आणि तुमच्या बोलण्यानं दुसऱ्यानं बी शांत व्हावं आणि तुम्ही बी शांततेनं बोलावं असं बोलता यावं बोलावं त्याचा उपयोग करावा हे सगळ्या मनुष्य देहातल्या जीवाला सांगितलेलं आहे आणि इतर देहातल्या जीवाला बोलताच येत नाही पहिल्या बाजाला एकमेकात बोलता येत का आणि तुम्हाला ज्याच्यानं आपण बोलायला लागलो ती शक्ती देवानं दिली का काय मग देवाशिवाय कोणाची ताकद आहे असं आपण लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून महाराज सांगतात की आम्ही तुका म्हणे आम्ही तर ओळखू शकतो तर तुम्ही देवाची भक्ती करा असं साधू संत सांगतात गडचिरोलीला कृष्ण म्हणे अवघा जयनी प्रकार मग जर समजा देवाचं नाव मनात घेतलं आणि कंठात बी घेतलं आणि मनात बी घेतलं काय कंठानं बी घेतलं विठ्ठला विठ्ठला असं बी म्हणलं आणि मनात बी म्हणलं ते कोणाला ऐकू बी जात नाही काय नाही पण त्याचा अर्थ देवच आहे असं करायला सगळं काय वाटत ते माणसं बाया वाटते का देवच वाटत आणि देवच वाटत शेवटी कशात मिळतात मग म्हणून अवघा जनी प्रकाश काला वाटू ब्रह्मलोक पुण्य केल्यावर भेटत चालतो चार तोंडाचा ब्रह्मदेव देव सृष्टी परंतु त्या लोकाला ते करता येत नाही मग त्याला वाकडं दाखव त्या ब्रह्मलोकात गेलेल्या कोणाला तर त्याला देवाची भक्ती करता येते का नाही आणि तुम्हाला मग त्याला वाकडं दाखव की ब्रह्मलोकातल्या मोठ्या लोकांना हा मृत्यू लोक म्हणजे इथं ज्याला शरीर मिळतं त्याला सोडावं लागतं मग याला मृत्यू लोक म्हणतात पण ह्या मृत्यू लोकावाद्यानं देवाची भक्ती केली तर होऊ शकते आणि देवाची भक्ती करून देवरूप होऊ शकतो जसा तरंग पाणीचा पाऊस पडा तळ्यात किंवा विहिरी किंवा समुद्रात तर पाणीच तसं मनुष्य देहातल्या प्रत्येक जीवानं जर देवाची भक्ती केली तर देवरूप होता येत ब्रह्मदेवाला होता येत नाही म्हणून त्याला आम्ही वाकुडिया ब्रह्मादिका उत्तम लोक दाखवू तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे भूमंडळी तुका म्हणे
पैसे कमू कमू आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी गेले सच्चिदानंद पदवी गेले आयुष्य प्रत्येकाचं वेगळं वेगळं आहे. त्या आयुष्याच्या कानात माणसानं काय करावं तर मी सत्य आहे, जाणणार आहे, चैतन्य आहे आणि आनंद रूप आहे. मला आनंदाची गरज नाही, मी आनंदच आहे. जस तुम्हाला सगळ्याला कळत की पाण्याला तहान लागत का? नाही, कारण पाणी तहान भागवित, मग त्याला तहान लागन का? त्याप्रमाणे तुम्हाला आनंद मिळवायची गरज नाही, कारण आनंद स्वरूप तुम्ही आहे, मड नाही, मड तुम्ही नाही, तुम्ही आहे. कारण मड्याला जाता तुम्ही, मग जरा मड्याचा लाळा सोडून द्या आणि स्वतः कोणाचाच नाळा करू नका. तुम्ही कोणाचे देव आहे, मग देव चांगला नाही का? आणि तुम्ही कसे आहेत मग? का तुमच्या बापाचे मड, त्या मडाचे जळ तुम्ही चष्मा घातला, मग तुम्ही काकाचे आहेत का? तुम्ही टोपली घातली म्हणजे कपड्याचे आहेत का? तुम्हाला हे केस आहेत, मग तुम्ही केसाचे आहेत का? तुम्ही काकाचे आहेत का? मग कशाचे? तुम्ही हाडाचे आहेत का? मग मासाचे आहेत का? मग तुम्ही मनाचे आहेत का? मग तुम्ही बुद्धीचे आहेत का? मग तुम्ही परमात्मा रूप नाहीत का? तुम्हाला कळत नाही का? हे कळत नाही का तुम्हाला की हे तुम्ही नाही? मग केस तुम्ही नाही, झिपऱ्या तुम्ही नाही, चिरगुट तुम्ही नाही, आणि मीठ काय लागले त्याला? तुम्हाला अक्कल नाही का? तुम्ही काय बी खाता का बरं? धोना न खाता का जात ते खाता, सगळं धोरणानं खोट बुद्धीनं तुम्ही तुम्हाला ओळखा. धोरणानं ओळखा ना तुम्हाला, का तुमचं वावरच केवढं हे पाहला ते किती एकर आहे तुमचं? आता मनात किती एकर आहे? म्हणून लक्षात ठेवा, हा संसार नव्हे तुझा, हा परिवार. द्रव्य दारात भंगूर रंगे रंगे रे श्री रंगे, काय भुलनाशी पतंगे. मग तू रंग देवामध्ये रंगा, मग कोणात रंगा? देवात रंगा. म्हणून म्हणलेले हरी हरी तुम्ही म्हणाले, हरी हरी तुम्ही म्हणाले, हरी हरी तुम्ही म्हणाले, हरी हरी तुम्ही म्हणाले,
तर हे कल्पनेचं जे काही झालं पडलेलं आहे तुमच्यावर ते तुटून जाईल. हे जाळ आहे, ह्या जाळ्यात अडकलेले कल्पनेच्या तुम्ही म्हणून साधू संतानं सांगितलं की मनुष्य देहात आल्यावर जीवाला आपलं जाळ तोडता येतं आणि देवाचं नाव घेतलं म्हणून कंठी राहिला कृष्ण म्हणे अवघा जनी. तर अशा रीतीनं आपल्याला मनुष्य देहात आल्यावर अशा प्रकारची साधना करता येते. इतर देहातल्या जीवाला काही कळत नाही, त्याला फक्त भोग भोगावं लागते आणि मरावं लागते. आणि या देहातल्या जीवाला जर त्यानं लक्षात घेतलं, देवाचं संगती केली, कोणाची जीवानं जगाची संगती त्याला जग दिसत पण जगाला कळत नाही. म्हणून जग जीवापेक्षा कनिष्ठ आहे आणि जीव जीवासारखाच मूर्ख आहे. काय मग जग जीवापेक्षा कनिष्ठ आहे आणि जीव जीवासारखाच मूर्ख आहे. आणि चांगला कोण आहे? राम बरवा कृष्ण जीवाला अक्कल आहे की कोण बरवा आहे? देव बरवा आहे. आणि जीव खोट्याच्या नादी लागला. म्हणून या जीवानं कोणाच्या धरावा धरू शकतो म्हणून देवाचं भजन जीव करू शकतो. जीवानं जीवाच्या नादी लागू नये, जीवानं जगाच्या नादी लागू नये. पैशाच्या नाही तर हुंड्याच्या नाही तर चिरुटाच्या नाही तर मुदीच्या याच्या नादी लागू नये. देवाच्या नाद कोण? देव. अरे ज्या देवामुळं तू जिवंत आहे तो देव. तो देव श्वास चालवतो तुझा का तू चालवतो श्वास तुझा? आणि श्वास चालला तर तू जगशील. मग आता श्वास कोण चालवायला? तो मग देवाला तू आवडतो का नाही? का नाही? श्वास चालवायला का म्हणतो? मग तुझ्या राहीच्या वल्लभा रुक्मीच्या वल्लभा तुझा जीवलग कोण आहे? देव आहे. पावे जीव लागा असं तुला माहित आहे आणि साधू संत सांगते. मग तो हा जीवलग कोण आहे? तो हा जीव कामून मेला नाही. देव चालवायला म्हणून श्वास चालू आहे म्हणून श्वास तू चालवायला का देव चालवायला? तुझा का तुझी बायको का तुझे पोरग मोठ नोकरीवाला सरकारी नाही. कोणी कोणाचा श्वास सगळ्याचा श्वास. मग सगळे देवाला आवडतेत का नाही? का नाही? का देव नाराज येतो यावर? तुलाही चांगलं वागायला लागला का? तू दारू देत नाही होय? तर सगळ्याला कोण आवडत? मग सगळ्या देवाला सगळेच आवडते. कोणी कमी कोणी जास्त असं काय आहे का देवाला? तो देवाला आवडतो का नाही?
मी माझ्यामुळं जिंकताय का मग कोणामुळं तेव्हा मग